आणि हे सगळं जसं मला दिसलं तसंच घडणार आहे का? माहित नाही, पण शक्ती हा भास म्हणजे कदाचित देवी आदिशक्तीने आपल्याला दिलेलं संकेत असं समजा आपण. हे बघ, आपण काळजी घेऊयात. 15 दिवस तू काळजी घे. तुला कुठली पण जखम नाही होणार याकडे लक्ष दे. 15 दिवसाचाच प्रश्न आहे शक्ती. त्या चेटकोबाची बॉडी पूर्णपणे नष्ट होईपर्यंत आपल्याला ताक पण फुकून प्यावं लागेल. पण तू काळजी नको करू, अजिबात टेन्शन नको घेऊ. फोन का उचलत नाहीये? काय चाललंय? काय चाललं? काय फोन का उचलत नाहीयेस तू? सायलेंट वर कसा उचलेन मी? अगं सायलेंट पर इतका उशीर होतो. नाही मला सांग तिथे काय झालं, मला सांग. एक मिनिट, तिथे कोणाला कळलं तर नक्की त्याचा आत्मा त्याच्यात काय? चेटकोबाने काय सांगितलं मला सांग. शांत शांत व्हा, शांत. इथे या मी सांगते, सगळं सांग. हे बघा, चेटकोबाने मला काहीतरी सांगितले. काय सांग मला सांग. तू जिवंत कसा होणार? शक्तीला मारून. काय म्हणजे? म्हणजे शक्तीचं रक्त चेटकोबाच्या मृतदेहावर सांडवायला लागेल. म्हणजे चेटकोबाचा आत्मा त्याच्या शरीरात जाईल आणि चेटकोबा परत येईल. हे तुला चेटकोबाने सांगितलं? हो. आणि त्याला कसं कळलं? शक्तीच्या तोंडून त्याने ऐकलं. भद्रा ऐक, हे बघ, त्या शक्तीला मारणं सोपं नाहीये, माहिती आहे ना तुला? हे बघ, या आधी पण आपण खूप प्रयत्न केले, पण ती आदिशक्ती नेहमी तिला वाचवायला यायची. यावेळेस असं घडलं तर? नाही घडणार. यावेळेस असं घडणार नाही. ज्यावेळेस आपण काहीच करायचं नाहीये, जे काही करणार आहे ते तो चेटकोबा करणार आहे. कारण का चेटकोबा आता त्या शक्तीच्या खूप जवळ आहे. आपल्याला फक्त एवढंच करायचंय, शक्ती का एकदा संपली की तिचा मृतदेह उचलायचा आणि चेटकोबाचा मृतदेह जिथे आहे तिथे नेऊन ठेवायचा. एवढंच काम आहे आपलं, बस. समजली? आज काही करून शक्तीला मारावंच लागेल. पण कसं मारू तिला? गळा दाबू? नाही, गळा दाबून मारलं तर ती आवाज करेल. तिच्या आवाजाने तिची अम्मा आप्पा जागे होतील.